नमस्कार. आज दिवाळीच्या सुट्टीनंतर एक कथा घेऊन आली आहे. वैकुंठ चतुर्दशी का साजरी केली जाते? माहिती आणि कथा. कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात? वैकुंठ चतुर्दशी कधी साजरी केली जाते? हिंदू धर्मात साजरी होणारी ही चतुर्दशी कार्तिक शुक्ल पक्षात येते. असे म्हटले जाते की भगवान श्री विष्णू जगातील सर्व शुभ कार्य करून घेतात, परंतु ते 4 महिने योग निद्रात जातात. त्यामुळे या 4 महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या 4 दिवसात भगवान शिव सर्व कामाची जबाबदारी घेतात. अशा प्रकारे जेव्हा भगवान श्री विष्णू योग निद्रेतून जागे होतात, तेव्हा भगवान शिव सर्व कार्य त्यांच्याकडे सोपवतात. त्याच दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशी कधी आहे ते बघूयात. 25 नोव्हेंबर रोजी 5:22 सुरू होऊन 26 नोव्हेंबर रोजी 3:53 आहे. तर आता कथा बघूयात. या दिवसाला हरिहराची सभा देखील म्हणतात. भगवान श्री विष्णू वैकुंठ चतुर्दशीला वाराणसीला शिवभक्तीसाठी जातात. भगवान श्री विष्णू आणि भगवान शिव यांच्याबद्दल लोकांमध्ये श्रद्धेचा पूर दिसून येतो. अशा परिस्थितीत त्यांची कथाही रंजक आणि माहितीपूर्ण आहे. या कथेबद्दल असे म्हटले जाते की लाखो वर्षांपूर्वी भगवान श्री विष्णू भगवान शंकराची पूजा करत असताना त्यांनी भगवान शंकराला 1000 कमळ अर्पण करण्याची प्रतिज्ञा केली होती आणि श्री विष्णूंनी शिवलिंगावर एक एक करून कमळाची फुले अर्पण करण्यास सुरुवात केली. दरम्यान भगवान शिवाने भगवान श्री विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी एक कमळाचे फूल लपवले. जेव्हा भगवान श्री विष्णूंनी पाहिले की एक कमळ गायब आहे, तेव्हा त्यांनी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवलिंगाला आपला एक डोळा अर्पण केला. त्याच क्षणी भगवान शिव प्रकट झाले आणि श्री विष्णूंवर प्रसन्न झाले आणि त्यांचा डोळा श्री विष्णूंना परत दिला. त्यामुळेच श्रीहरी विष्णूंना कमलनयन असेही म्हणतात. तेव्हापासून हा दिवस वैकुंठ चतुर्दशी अशा अनेक नावांनी ओळखला जातो. अशा प्रकारे उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट होऊन आणि त्यांना नेत्र परत देतात आणि भगवान श्री विष्णूंना सुदर्शन चक्र देखील देतात. जो कोणी हे व्रत किंवा सण योग्य प्रकारे साजरे करतो, त्याला या संसारात सुखप्राप्ती होते आणि मोक्षप्राप्तीनंतर त्याला थेट वैकुंठाची प्राप्ती होते. हरी म्हणजेच श्री विष्णू आणि हर म्हणजे शिव यांची भेट होते. म्हणून या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. कथा नंबर 2. धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण खूप वाईट कृत्य करायचा. त्याच्या डोक्यावर अनेक पापे होती. एके दिवशी तो गोदावरी नदीत स्नान करायला गेला. त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी होती. त्या दिवशी अनेक भाविक गोदावरी घाटावर स्नान व प्रार्थना करण्यासाठी आले होते आणि त्या गर्दीत धनेश्वर सर्वांसोबत होता. अशा प्रकारे त्या भक्ताच्या स्पर्शाने धनेश्वरालाही थोडे पुण्य लाभले आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाल्यावर यमराजाने त्याला नरकात पाठवले. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले की तो खूप पापी माणूस आहे, पण त्याने वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी गोदावरी स्नान केले आणि भक्ताच्या सत्कर्मामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली आणि त्यामुळे त्याला वैकुंठ धाम मिळेल. म्हणूनच मित्रांनो, वैकुंठ चतुर्दशी महत्त्वाची आहे. वैकुंठ चतुर्दशी कशी साजरी केली जाते? या दिवशी उज्जैनमध्ये एक भव्य मिरवणूक काढली जाते, ज्यात ढोल वाजवले जातात, लोक नाचतात आणि फटाके घेऊन महाकाल मंदिरात जातात आणि बाबांचे दर्शन घेतात. या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते. श्री विष्णू मंदिरात श्री विष्णू सहस्त्र पठण केले जाते. अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो.
भगवान श्री विष्णू योगनिद्रेतून जागे होतात म्हणून उत्सव साजरा केला जातो आणि दिवेदान केले जातात. वाराणसीच्या श्री विष्णू मंदिरात भव्य उत्सव होतो. या दिवशी मंदिराला वैकुंठधामाप्रमाणे सजवले जाते. या दिवशी उपवास केला जातो. गंगा नदीच्या घाटावर दिवादान केला जातो. वैकुंठ चतुर्दशी साजरी करण्याची पद्धत भारताच्या बिहार राज्यातील गया शहरात स्थित श्री विष्णुपद मंदिरात वैकुंठ चतुर्दशी दरम्यान वार्षिक उत्सव साजरा केला जातो. येथे भगवान श्री विष्णूंच्या पावलांचे ठसे असल्याचे मानले जाते. भगवान श्री विष्णूंचे भक्त या दिवशी कार्तिक स्नान करतात. तुम्हाला कार्तिक स्नानाबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. ऋषिकेशमध्ये गंगेच्या काठावर दीपदानाचा मोठा उत्सव होतो, जे श्री विष्णू गाढ झोपेतून जागे झाल्याचे प्रतीक आहे आणि या आनंदात सर्वत्र दिवेदान केले जातात. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात या दिवशी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. असे म्हणतात की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ते वैकुंठ धाम बनते. भगवान श्री विष्णू भगवान शिवाला तुळशीची पाने अर्पण करतात, तर भगवान श्री विष्णूला बेलाचे पान अर्पण करतात. वैकुंठ चतुर्दशी हा सण महाराष्ट्रातही उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील वैकुंठ चतुर्दशीचे व्रत कसे आहे ते बघूयात. या उत्सवाची सुरुवात मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज आणि त्यांच्या आईने केली होती. शिवराय यांच्या राज्याभिषेकानंतर रायगडाला राजधानी बनवण्यात आली. तिथे एक मोठा कमळ तलाव होता, ज्याला कुशवर्त म्हणतात. येथे कार्तिक महिन्यात पांढऱ्या आणि निळ्या लाल रंगाची अतिशय सुंदर कमळाची फुले येतात. जेव्हा शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई यांनी हे दृश्य पाहिले, तेव्हा जिजाबाई आपल्या शिवाजी महाराजांना वैकुंठ चतुर्दशीबद्दल सांगतात. शिवाजी महाराजांना भगवान श्री विष्णू आणि शिवाचे स्मरण होते. श्री विष्णूप्रमाणेच जिजाबाईंनी जगदीश्वर मंदिरात भगवान शंकराला 1000 पांढरी कमळाची फुले अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. जिजाबाईंची अशी श्रद्धा होती की कार्तिकात असे कमळाचे फूल अर्पण केले पाहिजे की त्याला कोणीही स्पर्श करू शकणार नाही. जिजाबाईंची इच्छा कशी पूर्ण होईल याचा उपाय शिवाजी महाराजांकडेही नव्हता. ही बाब त्यांनी आपल्या दरबारात सर्वात समोर ठेवली. तेव्हा त्यांच्या एका अंगरक्षक दळवी याने काम करण्याची जबाबदारी घेतली. दरबारातील शिवाजींचे पहारेकरी दळवी यांनी सांगितले की ते फूल गोळा करतील आणि तेही त्यांना स्पर्श न करता. जर ते या कामात अपयशी ठरले तर त्यांना शिक्षा होईल, असे शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितले. दळवी यांनी ते मान्य केले. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पहाटे दळवी कमळ तलावावर जातात. दळवीचे हे काम पाहण्यासाठी आजूबाजूचे अनेक लोक जमतात. मग दळवी जमिनीवर पडून बाण सोडतात. हा बाण एकामागून एक सर्व कमळांच्या फुलांना छेदून पुढे जातो आणि कमळाचे फुलं थेट टोपलीत पडतात. दळवीच्या या कार्यावर शिवाजी महाराज आणि जिजाबाई खूप खुश होतात आणि त्यांना भरपूर पैसे आणि दागिने भेट म्हणून देतात. या प्रकाराच्या समजुतीने सर्व राज्यांमध्ये वैकुंठ चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. आता बघूयात कार्तिक पौर्णिमेस देव दिवाळी का साजरी केली जाते. दिवाळीच्या 15 दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी नदीत स्नान आणि दिवेदान करण्याचे खूप महत्त्व आहे. कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केल्यानंतर 15 दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात किंवा वार्षिक कार्तिक असेही म्हणतात. पौर्णिमा सुरू होते 26 नोव्हेंबर दुपारी 3:53 सुरू होऊन 27 नोव्हेंबर दुपारी 2:45 संपते. त्यामुळे 26 नोव्हेंबरपासून देव दिवाळीचा उत्सव सुरू होतो. प्रदोष काळात देव दीपावली पूजेचा शुभ मुहूर्त 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:08 ते 7:47 पर्यंत आहे. देव दिवाळीचे महत्त्व.
देवदिवाळी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी जगभरातील लोक नद्यांमध्ये स्नान करतात आणि दानधर्म करतात. या दिवशी दिवे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करू शकता. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. या दिवशी श्री गणेश, महादेव आणि श्री विष्णू यांची पूजा करावी. दिवाळीच्या दिवशी सकाळी तसेच संध्याकाळी देवाची पूजा केली जाते. दिवा लावून नदीत स्नान केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि यम, शनी आणि राहूकेतूचा प्रभाव कमी होतो. पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवासियांना त्रास दिला होता. पृथ्वीचे रहिवासी देवतांपासून संरक्षणासाठी याचना करत होते. त्रस्त होऊन सर्व देवी देवता भगवान शंकराकडे पोहोचले. भगवान शंकराने कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुराचा वध करून पृथ्वीवरील लोकांचे आणि देवी देवतांचे रक्षण केले होते. तुम्हाला जर त्रिपुरासुराची पूर्ण कथा ऐकायची असेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. त्रिपुरासुरापासून मुक्ती मिळाल्यानंतर देवी देवतांनी भगवान शंकराची नगरी वाराणसी गाठली. दीप प्रज्वलन करून भगवान शंकराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवी देवतांनी दिवे लावले होते. असे मानले जाते की या दिवशी देवी देवता काशीमध्ये दिवाळी साजरी करतात. म्हणून काशीमध्ये देव दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी दीपदान आणि नदी स्नानाला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री विष्णूने मत्स्य अवतार घेतला आणि देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपात प्रकट झाली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.